पानंद शेतरस्ता चळवळीला मोठं यश. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्यानं घेत तातडीच्या कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिले असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झालाय. पानंद शेतरस्ता चळवळीच्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर प्रशासनाची सकारात्मक दखल मिळाली असून शेत तिथे रस्ता हा हक्क प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल उचललं गेलंय. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहणार. आपलाच शेतकरी पुत्र शरद भाऊ पवळे, प्रणेते, महाराष्ट्र राज्य पानंद शेतरस्ता चळवळ 80 55 55 1403. कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय. एप्रिल 2026 या दिवशी आज या ठिकाणी माननीय पानंद शिवरस्ता चळवळीचे प्रणेते शरदरावजी पवळे साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे यांनी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केल्याप्रमाणे सर्व शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी उपस्थित राहिले. आता सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पवळे साहेबांनी सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं. आमचं म्हणणं असं आहे की जसं तुम्ही 143ला नियम दिला की जर पहिला रस्ता असताना दुसरा दिला तर त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल. परंतु आमचं म्हणणं असं आहे की जर आमचं निवेदन दिल्यानंतर तुम्हाला शासनाने नियम लावून दिला, 7 दिवसात दखल घेतली पाहिजे, फार्मर ID आधार कार्ड बंद केले पाहिजे, व यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. जे अधिकारी या ठिकाणी कामात सुरू करतात का करतात, यांच्यावर का शिस्तभंगाची कारवाई होत नाही सुद्धा झाली पाहिजे असं आमचं या ठिकाणी मत आहे. राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस भाजप सरकारने या ठिकाणी बावनकुळे साहेब या सर्वांनी 14 डिसेंबर 2025ला मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन अंमलात आली आणि त्याच्याबद्दल काही चुकी होत्या त्या चुकी आम्ही पवळे भाऊ आणि आम्ही मुंबईला जाऊन रवींद्र फुले साहेब पत्रकार होते, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांना निवेदन दिले. त्याच्यात काही चुकी आहेत. 143 मागवत गेले त्याच्यामध्ये केले नाही आणि त्याचप्रमाणे रस्ता अडवल्यावर कोणती दखल घेतली जात नाही याबाबत त्याच्या मार्गदर्शनाने स्थिरीकरण पत्र काढलं त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो. परंतु स्थानिक पातळीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई काय कालच स्थितीला आपली इथे काही पार्टी आली होती या ठिकाणी तर या ठिकाणी बावनकुळे साहेबांना सांगितलं त्या ठिकाणी आता आधी फक्त कोणता सुनावणी होती त्या सुनावणीला निकाल दिला जाईल, पण याची अंमलबजावणी होते काय आणि म्हणून करतात आता या ठिकाणी आता पाटळा जवळ आलेला आहे. या पाटळ्यापूर्वी रस्ते लोकांना मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना शेतीचा माल बाहेर काढता आला पाहिजे आणि मजबूतीकरणाची योजना ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीनं. घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जय जय मातरम मातरम. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे, शेतीचा रस्ता झालाच पाहिजे, शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. गावची समृद्धी झालीच पाहिजे, गावची समृद्धी.
कशाबद्दल आहे आणि याचे काय प्रश्न आहे ते सांगू शकतो. माझं रेकॉर्डिंग होईल माझ्याकडे म्हणजे तुम्ही सरकारचे राज्य सरकारने जे शासन निर्णय काढले त्याची अंमलबजावणी तहसील कार्यालय असेल, जिल्हा प्रशासन असेल, ग्राम समिती असेल, ग्राम पातळीवर याची अंमलबजावणी होत नाही. या संदर्भात आम्ही जे शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. हे कधीपासून चालू आहे तुम्ही आपला हे 4-5 वर्ष झाले आंदोलन चालू आहे. आता नव्याने निघालेला बळीराजा शेतमालाची योजना याचा जो शासन निर्णय निघलेला आहे त्याच्यामध्ये 90 दिवसाच्या आत क्षेत्र असता शेतकऱ्याला अर्ज केल्यानंतर द्यायचा असं शासन निर्णयामध्ये अतिशित असतानाही या ठिकाणी कुठल्या प्रकारची कार्यवाही नाही. पोलीस प्रशासनाकडून मोजणी संरक्षण असेल, मोजणी शुल्क असेल, मोजणी मोफत करण्याचा आदेश असेल किंवा आजूबाजूला सीमांकन करण्याचा विषय असेल, छत्रपती महाराज अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक रस्त्याची नोंद ग्राम समितीने घ्यायची आणि तालुका समितीला तो अहवाल द्यायचा, राज्य समितीने त्याचा अहवाल घ्यायचा. पण ते कुठल्याही प्रकारचं काम प्रत्यक्ष ग्राउंडवर झाले नाही. पुनर्विचार करणं वर्षानुवर्ष या ठिकाणी शेतकरी हेलपाटे मारत आहे. आपल्या प्रमुख मागण्या काय काय आहे? याच्यामध्ये जे काही तुम्ही शासन निर्णय काढले त्याची अंमलबजावणी व्हावी. 90 दिवसाच्या आत जे शासन निर्णय काढले का 90 आर्थिक 90 दिवसाच्या आत रस्ता शेतकऱ्यांना दिला पाहिजे, परंतु तो दिला नाही जात. तहसीलदारांकडून आदेश दिल्यानंतर गुन्हे अभिलेख कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल त्यांना ते आदेश कॉपी करावी आणि शेतकऱ्याच्या बांधावर असं गुन्हे अभिलेखचे अधिकारी त्या ठिकाणी रस्ता दिला जावा. परंतु तहसीलदारांच्या आदेशानंतर प्रांतांकडे आदेश केलं जातं, प्रांतांकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केला जातो, नंतर न्यायालयात ही प्रकरणं जातात. या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाढला जातो. रस्ता बंद झाल्यानंतर रस्ता त्या ठिकाणी तातडीने खुला करण्यात यावा, त्यांनी बंद केला त्याच्यासाठी योजना बंद केल्या जावा. परंतु तसं होतं न होता त्या ठिकाणी शेतकऱ्याला वर्षानुवर्ष हेलपाटे मारायला तसे शेतकरी आले, कोण्या विभागातून आले, कोणत्या जिल्ह्यातून आले सांगू शकता? आता नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी देवळा, चांदवड वेगवेगळ्या अशा तालुक्यातील वेगवेगळे शेतकरी सर्व जिल्ह्यातून आलेले आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असं आहे की शासन निर्णय निघले परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. एक मिनिट. सर्वात महत्त्वाचं जे प्रलंबित प्रकरणं आहेत ती प्रलंबित प्रकरणं जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जातात. अनेक अधिकारी आपल्याला लाच घेताना या ठिकाणी आढळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्यांना जेलमध्ये जाऊन त्याच्या संपत्ती सुद्धा या ठिकाणी सरकारने घेतल्या जातात. जे नकाशावरचे रस्ते आहेत त्याच्या हद्दनिश्चित व्हायला हव्या, परंतु त्याच्या हद्दनिश्चित सरकारने रस्ते वाढवला आहे. नकाशावरच्या रस्त्यांना आमच्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं काय कारण, परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक हेलपाटे मारायला लावले जातात. एका बाजूला तुम्ही बुलेट ट्रेनला एवढा खर्च करता आणि आमच्या शेतकऱ्याला रस्त्याला खर्च किती येणार आहे. एक बुलेट ट्रेन तुम्ही सरकारने थांबवली तरी हरकत नाही, परंतु आमचे रस्ते महामार्गामध्ये झाले तर आज एक प्रगतीचा महामार्ग होणार आहे. शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी समूहाच्या गुन्ह्यामध्ये शेतकरी आलेला आहे. भावाभावामध्ये प्रेम निर्माण झालेली. याला कारण म्हणजे प्रशासनाने जर वेळेत तरी कामं केली तर शेतकऱ्यांमध्ये प्रेम राहील. शेतकऱ्यांना रस्त्यासाठी या ठिकाणी यावं लागणार नाही. आमची मुलं शिक्षणापासून दूर राहणार नाही. आज शेतकरी प्रगतीचा महामार्ग तुम्ही एका बाजूला कोणता समृद्ध महाराष्ट्र एका बाजूला तुम्ही जर रस्ते जर दिले, मजबूत रस्ते जर दिले तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या व्हॅल्युएशन वाढणार आहे. त्याला माल बाजारपेठेमध्ये पोहोचवता येणार आहे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याची व्यवसाय उभे होते. हार्वेस्टर असेल, JCB असेल, ट्रॅक्टर असेल, मोठे मोठी वाहनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन जातात.